लष्करी सेवेतील अधिकारी यांचा विचार आपण नेहमी आदरानेच करतो. त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांनी घेतलेले निर्णय यावर आपण आपसुकच विश्वास ठेवतो. मग त्यांचं शिक्षण जिथे झालंय त्या सैनिकी शाळांमधली काही तत्व, त्यांचं तत्वज्ञान हे आपल्या इतर शाळांमध्ये येऊ शकतं का? ह्याबद्दल आज आपण टॉक अँड टॉकवर गप्पा मारणार आहोत. मी नेहा, मी शिक्षिका आहे आणि मी एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये काम करते. आपल्या पाहुण्यांची ओळख आपण त्यांच्याच तोंडी ऐकूया. नमस्कार. मी डॉक्टर संपत वाडेकर. माझं महाविद्यालयीन शिक्षण हे अहमदनगर कॉलेजमधून झालेलं आहे आणि PhD डॉक्टरेट हे परसिविंग इंडिया थ्रू द वर्क्स ऑफ शशी थरूर या टॉपिकवर झालेलं आहे. आणि माझे PhDचे गाईड प्रोफेसर डॉक्टर मुक्तजा मतकरी या मॅडम होत्या. आणि माझ्या टीचिंग करिअरमध्ये मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये स्कूलमध्ये पण शिकवलेलं आहे. 30 वर्ष झाली मी शिकवत आहे इंग्रजी भाषा. तर याच्यामधले काही सिग्निफिकंट नेम्स मला सांगायला आवडेल. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, सिम्बायोसिस कॉलेज स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, हे सिग्निफिकंट नेम्स आहेत. सर, तुम्ही मगाशी सांगत होतात की ग्रुप कॅप्टन अभिनंदन तुमचे स्टुडंट होते. येस, ॲक्च्युली ग्रुप कॅप्टन अभिनंदन हे 112व्या कोर्समध्ये शिकत होते जेव्हा मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये इंग्रजी विषय शिकवत होतो. माझ्याकडे इंग्रजी भाषा आणि इंग्रजी वाङ्मय हे दोन्ही गोष्टी शिकवण्यासाठी होत्या. आय हॅव फॉन्ड मेमरीज ऑफ हॅव्हिंग टॉट हिम. सो एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याच्या ओळखीतून ओळख होणं, प्राऊड. इट्स अन ऑनर, सन्मानाची गोष्ट आहे की विद्यार्थ्याच्या नावामुळं आपली ओळख होऊन जाते. रिअली प्राऊड मोमेंट. वेलकम सर. सर, पहिलाच प्रश्न विचारते की सैनिक शाळा, आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये आणि शाळांमध्ये शिकवलेत, तर तुमचा परिचय खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धतींशी झाला असेल. तर सैनिक शाळा ह्या इतर शाळांपेक्षा वेगळ्या कशा असतात त्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल? सैनिक शाळा ह्या ॲक्च्युली ह्याचं ब्रिटिश काळातलं जे मॉडेल आहे ऑफिसर बनवण्याचं, म्हणजे त्यांनी एक सिस्टम फॉर्म केली होती की जर आर्मीमध्ये आपल्याला अधिकारी तयार करायचे असतील तर त्यांना हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांना त्यांचा डाएट असं दिलं पाहिजे, फिजिकल ट्रेनिंग असं असलं पाहिजे. याच्यावर खूप सारा रिसर्च स्टडी करून त्यांनी ते सिस्टम स्टार्ट केली होती. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी सुद्धा मिलिटरी स्कूल किंवा RIMC वगैरे या ठिकाणी त्या आर्मी अधिकाऱ्यांची मुलं शिकत असायचे. तर त्यानंतर ही सिस्टम आपण कॅरी ऑन केली आणि ऑफिसर लाईक क्वालिटीज बिल्डअप करण्यासाठी हे सैनिक स्कूल खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर त्यांचं जे नॉर्मल रुटीन असतं ते त्याच्यामध्ये फोकस प्रायोरिटी ही फिजिकल ट्रेनिंगवर जास्त देतात. आणि अकॅडमिक्स जे आहेत तेही महत्त्वाचं आहे. अल्टिमेटली त्यांना 900 मार्क्सची एक्झाम देऊनच ऑफिसर बनायचं आहे, नो डाऊट अबाउट इट. पण नॉर्मली फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा हा जो एम्फेसिस जास्त असल्यामुळं विद्यार्थी फिजिकली तर फिट आणि स्ट्रॉंग तर बनतात, परंतु त्यांच्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज ॲटोमॅटिक डेव्हलप होतात स्कूल लेवललाच. आणि सैनिक स्कूलमधून जी काही शिस्त विद्यार्थ्यांना भेटते त्याचा फायदा त्यांना पुढे NDAमध्ये एंट्री करण्यासाठी पण होतो. तर नॉर्मल स्कूलमध्ये काय असतं की तुमचं जे रुटीन आहे ते अकॅडमिक्सला फोकस करून असतं आणि जे फिजिकल आहे ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे. दॅट इज नॉट देअर मेन पार्ट. शिवाय ऑफिसर बनण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुमचं मॅनर्स कसे असले पाहिजे, बोलणं चालणं कसं असलं पाहिजे, इंग्लिशवर कमांड असलं पाहिजे, डिसिजन मेकिंग पॉवर असले पाहिजे, तुम्ही लीडर असले पाहिजे. या सर्व क्वालिटीज विद्यार्थ्यांमध्ये सैनिक स्कूलमध्ये बिल्डअप केले जातात. सो ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे ह्या सगळ्या क्वालिटीज, त्यात आणखी कुठल्या असतील त्याच्याबद्दल थोडंसं एलॅबोरेट करूया. सर्वात ऑफिसर लाईक क्वालिटीजमध्ये सर्वात महत्त्वाची क्वालिटी म्हणजे लीडरशिप क्वालिटी. अधिकारी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये असं आलं पाहिजे की ही व्यक्ती त्याच्याबरोबरच्या टीममधल्या एक 50-100 लोकांना लीड करणार आहे, त्यांचं नेतृत्व करणार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनाच बरोबर घेऊन जाण्याची क्वालिटी असली पाहिजे, डिसिजन मेकिंग असली पाहिजे, त्याच्यानंतर इंग्लिशवर कमांड असलं पाहिजे,
कारण जे कम्युनिकेशन ऑफिसर लेवलला जे होतं ते मोस्टली इंग्लिशमध्येच होतं. लँग्वेज काही फारसा बॅरियर नाही आहे, परंतु इट इज अंडरस्टूड नाव. आता बरेचसे लोक म्हणजे डाऊटमध्ये असतात, शंका असते त्यांना की NDAच्या इंटरव्ह्यूमध्ये हिंदीमध्ये बोलता येईल का, मराठी बोललं तर चालेल का. ॲक्च्युली त्यांनी प्रोव्हिजन दिलेली आहे, तुम्ही हिंदीमध्ये बोलू शकता, परंतु हू रिक्रूट्स द पीपल हू स्पीक इन हिंदी? Ultimately, they want these qualities. So there are so many things that they inculcate in the student that a civilian setup cannot do it. सो इंग्लिश इज मेनली इंग्लिशची गरज ह्याच्यासाठी आहे की सगळ्यांनी एकमेकांशी सगळ्यांचं बोलणं एकमेकांना व्यवस्थित कळावं. Yes, कारण जेव्हा एक आर्मी युनिट फंक्शन करतं तेव्हा त्या ठिकाणी आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून सर्व लोक आलेले असतात. तर कुणाची मातृभाषा साऊथकडची असेल, कुणाची नॉर्थकडची असेल, तर एक जनरल लिंक म्हणून इंग्लिशचा उपयोग होतो. त्यामुळे त्या भाषेचं महत्त्व ना कमी झालेलं आहे ना पुढे होणार आहे. तर हे सर्व लोकांना समजणारी भाषा, साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट सर्वांना इंग्रजी आहे. आणि त्या इंग्रजी भाषेचं इम्पॉर्टन्स हे ओळखून असल्यामुळं इंग्रजीवर खूप फोकस केलेला असतो. इवन सैनिक स्कूल लेवलला पण जनरल कम्युनिकेशन मुलामुलामध्ये इंग्लिशमध्ये असणं अपेक्षित आहे. रिॲलिटीमध्ये आय डोंट नो. I would like to say a few words about NDA also. If you look at the time, 1990s मध्ये जेव्हा मी म्हणजे लेट 90s मध्ये अपॉइंट झालो होतो, त्यावेळेस मी पाहिलं की बरेचसे विद्यार्थी बोलताना इंग्लिशमध्येच कटाक्षाने इंग्लिशमध्ये बोलतात. मराठी किंवा हिंदी दुसरी कुठलीही भाषा वापरली जात नव्हती. तर आफ्टर अ डेकेड, एक ते 10 वर्षाच्या नंतर जर आपण पाहिलं तर जनरल कम्युनिकेशन स्टुडंट बरोबर हिंदीमध्ये सुरू झालेलं होतं. तर दॅट इज बिकॉज ऑफ द जनरल ट्रेंड इन सैनिक स्कूल्स अँड अदर स्कूल्स ऑल्सो फ्रॉम वेअर दी स्टुडंट्स कम. जिथून येतात त्या ठिकाणी पण ट्रेंड असा चेंज होत चाललेला आहे. हे बऱ्याचशा ठिकाणी शाळा ज्या इंग्लिश मिडियम म्हणून डिक्लेअर आहेत त्या कशासाठी इंग्लिश मिडियमच्या आहेत, तर फक्त टीचरने मुलांना इंग्लिशमध्ये शिकवावं आणि विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील तर ते इंग्लिशमध्ये विचारावे. एवढंच नाही, जनरल कम्युनिकेशन त्यांचं मराठीमध्ये हिंदीमध्ये असलं नाही पाहिजे. एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याशी इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे, परंतु वास्तवात तसं होत नाही. मी पुणे, मुंबई, इवन ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाहिलं तर बहुतेक ठिकाणी ह्या भाषेचा वापर खूप कमी होतो. बरोबर. आणि ते अपेक्षित आहे. त्यांना दे शुड फील ॲट ईज वेन दे टॉक इन इंग्लिश. दॅट इज द इंटेन्शन. वेन दे हॅव टू एक्सप्रेस देमसेल्स दे शुड नॉट फील ऑकवर्ड. आता तुम्ही जनरली बघा, एक ऑफिसर इंग्लिशमध्ये जर स्पीच देत असेल तर कळत नकळत अनावधानाने बरेचसे हिंदी वाक्य ऑटोमॅटिक येतात. एनिवे, लँग्वेजचा पार्ट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, बट इट इज वन ऑफ द क्रुशियल आस्पेक्ट ऑफ ऑफिसर लाईक क्वालिटी. बिकॉज इट इज द लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशनची जी भाषा आहे ती येणं गरजेचं आहे, ते नक्कीच आहे. सर, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही स्मार्ट स्टुडंट्स असं म्हणलात की सैनिक शाळेमधून तयार होणारे स्टुडंट्स हे स्मार्ट स्टुडंट्स असतात. तर म्हणजे कसे असतात ते? जनरली जनरल पब्लिकचं परसेप्शन काय असतं, स्मार्ट म्हणजे दिसायला एकदम उंच, बॉडी बिल्ट वगैरे व्यवस्थित असेल. ॲक्च्युली व्हॉट दे मीन बाय स्मार्टनेस इज इंटेलिजन्स अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. त्यांच्यामध्ये समयसूचकता असणं गरजेचं आहे. आणि आर्मी हे क्षेत्र निवडलं असल्यामुळे त्यांना बरेचसे असे प्रसंग येतात की त्या ठिकाणी त्यांना समयसूचकता असणं गरजेचं आहे. तो विद्यार्थी किंवा तो ऑफिसर फक्त असं म्हणून नाही चालत की मी काय करू शकतो, त्याला काही मार्ग नाही आहे. ही शुड फाइंड सम सोल्युशन. तर ऑफिसर लाईक क्वालिटीजमध्ये किंवा स्मार्टनेसमध्ये बीइंग रिसोर्सफुल इज ऑल्सो क्वालिटी विच इज ऑल्सो इसेन्शियल. कधी कधी असं वाटतं की सर्व मार्ग संपलेले, तरीसुद्धा एक चाणक्य विद्यार्थी असेल, स्मार्ट स्टुडंट असेल, ही विल फाइंड आउट द वे. आणि कधी कधी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये डिसिजन आपल्याला घ्यायचे असतात. अशा वेळेस हे विद्यार्थी घेऊ शकतात. आणि जर सामान्य विद्यार्थी असेल, अनट्रेन्ड असेल, तर तो विद्यार्थी गांगरून जाणार त्या परिस्थितीमध्ये. तर हे स्मार्टनेस, इट इज नॉट इन टर्म्स ऑफ नॉलेज यू हॅव स्टोर्ड इन युअर माइंड. इट इज अबाउट युझिंग युअर नॉलेज ॲट द राईट टाइम अँड दॅट टू क्विकली. बरोबर. तर त्याला असं पण म्हणता येऊ शकतं का की एखादी गोष्ट, एखादी संकल्पना, एखादी क्षमता माझ्यामध्ये डेव्हलप झाली, असं मी तेव्हाच म्हणेन जेव्हा मी ती अनोळखी कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये आहे, ती सिच्युएशन सामोरी जाताना त्याचं व्यवस्थित विघटन करून, अच्छा
मला जे माहिती आहेत गोष्टी, मला ज्या गोष्टींचं नॉलेज आहे, ज्या संकल्पना माहिती आहेत, त्या वापरून मी ह्या सिच्युएशनमध्ये कसा मार्ग काढू शकते. सो अनोळखी ओळखीचं अपरिचित परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना ऍक्ट करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचं जे मिळवलेलं ज्ञान जे असतं, जे तुम्हाला नॉलेज असतं, स्टोर्ड नॉलेज, फॅक्ट्स असतात, त्या कामी येत नाहीत. पण त्यावेळेस आपलं ऍप्लिकेशन कसं त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं आणि त्याचा यूज कसा करायचा याची थोडी हॅबिट पण असायला लागते आणि ह्या क्वालिटीज आर्मीच्या सेटअपमध्ये बिल्डअप होतात ऑटोमॅटिकली. पण हे सर सगळ्याच मुलांमध्ये असणं गरजेचं आहे ना? अपेक्षित तर आहे, परंतु सिव्हिलियन सेटअपमध्ये म्हणजे नॉर्मल इंग्लिश मीडियम स्कूल्स कॉलेजेसमध्ये फोकस इज ऑन टीचिंग देम व्हॉट इज देअर इन द टेक्स्टमध्ये काय आहे ते शिकवण्यावर जास्त फोकस आहे. इट्स अ क्वेश्चन ऑफ प्रायोरिटी. तर प्रायोरिटी आपण नॉर्मल स्कूलमध्ये नॉलेजवर देतो. त्यांची डिसिप्लिन कशी असली पाहिजे, त्यांचं रहनसहन, बोलणं, मॅनर्स, एटिकेट्स, ह्या सर्व गोष्टी पाहायला कदाचित वेळही नसेल त्यांच्याकडे. बरोबर. वॉट एव्हर इट इज, आय एम नॉट ब्लेमिंग इंग्लिश मीडियम स्कूल्स की त्यांच्याकडे अशा गोष्टी होत नाहीत, परंतु नॅचरली फोकस हा ट्रेडिशनली त्यांच्याकडे असाच राहत आलेला आहे की जे सिलेबसमध्ये कंटेंट आहे ते विद्यार्थ्याला माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते त्याला परीक्षेत कागदावर उतरवता आलं पाहिजे. तर हा फरक मी आता आपण फक्त सिलेबस किंवा जे अकॅडमिक आहे त्याच्याबद्दलच जरी बोलायचं झालं फक्त, तरी पुस्तकामधला कॉन्टेंट परीक्षेमध्ये लिहिता येण्यापुरता शिकणं आणि पुस्तकामधला कॉन्टेंट रिअल लाईफमध्ये डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये अप्लाय करता येण्या इतका शिकणं, यामध्ये फरक आहे ना? Exactly, that's what I was trying to tell. The application of the knowledge that you have is very important. आणि ह्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणूया किंवा वॉट एव्हर वर्ड्स वी यूज टू डिस्क्राईब दिस, बट अल्टिमेटली शिक्षणाचं अंतिम ध्येय हे असलं पाहिजे की जे पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळालंय त्यामधून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाच्या पण समस्या सोडवता आल्या पाहिजे, तर त्या नॉलेजचा उपयोग आहे. परंतु याच्यावर जास्त फोकस अनफॉर्च्युनेटली नाही आहे, सध्या तरी नाही आहे, मला तरी दिसत नाही. काही थोडेफार प्रयत्न केले असतील कुठल्या शाळांनी माहीत नाही, परंतु मोस्टली असं नाही आहे प्रयत्न. 90% फोकस इज ऑन एक्झाम. एक्झाम, मार्क्स. इनफॅक्ट सर असंही आपल्याला दिसून येतं की ज्या मुलांना मार्क खूप मिळत नाहीत किंवा ज्यांना आपण बेशिस्त मुलं म्हणतो किंवा ट्रबल्ड स्टुडंट्स म्हणतो, त्यांना खूप वेळा सैनिकी शाळेत घातलं जातं. ही मुलं येतात तर हाऊ डू वी व्हॉट इज आवर अप्रोच टुवर्ड्स दॅट, जी मुलं रिबेलियस असतात ना खूपदा? मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी प्रवरा या ठिकाणी शिकवत असताना काही गोष्टी अनुभवल्या. त्या अशा आहेत की समोर विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल झाल्यानंतर तो रिबेलियस आहे, नॉर्मल आहे, ओबिडियंट आहे, हे पाहिलं जात नाही. त्यांचं एक सेट रुटीन आहे. त्या रुटीनमध्ये तो विद्यार्थी आला की तो आपोआप बदलतो, हळूहळू बदलतो. जसं की सकाळी लवकर उठणे आहे, तर तो विद्यार्थी लवकर उठायला सुरू करणार, कारण आजूबाजूची सर्वच मुलं उठतात. प्रत्येक वेळेला त्याला पनिशमेंटची गरज पण नाही पडणार. त्याच्यामधून पण तो विद्यार्थी सुधारतो. दुसरी गोष्ट जी मला सजेस्ट करावीशी वाटेल, म्हणजे जे प्रेक्षक पाहत आहेत हा प्रोग्राम, त्यांना मला सांगायला, म्हणजे शिक्षकांना सांगायला आवडेल की एखादा रिबेलियस स्टुडंट असेल, खूप रूडली बिहेव करत असेल, अभ्यासाकडे लक्ष देत नसेल, तर त्यासाठी एक सिम्पल ट्रिक मी माझ्या लाईफमध्ये शिकवताना वापरलेलं आहे. त्या म्हणजे विद्यार्थ्याला अभ्यासात इन्व्हॉल्व करणे. आता इन्व्हॉल्व कसं करायचं? जनरली जसं आपण म्हटलात की रिबेलियस टाईप किंवा थोडेसे खोडकर मुलं असतात, ह्या मुलांचं काय करायचं? तर ह्या विद्यार्थ्यांना कोणी समजून घेतलेलं नसतं. मोस्टली तर त्यांना सर्वच असं म्हणजे लेबल लावलेलं असतं की हा अभ्यास करत नाही, हा काहीच करू शकत नाही. परंतु आपण अप्रोच थोडा जर चेंज केला, त्यांना सोप्या पद्धतीने 1-2 सोपे टॉपिक जर शिकवले आणि ते त्यांना जर यायला लागले, तर ते विद्यार्थी इतके अभ्यासात इन्व्हॉल्व होतात, तर त्यांना हे लक्षातच राहत नाही की आपण इनडिसिप्लिन आहोत का डिसिप्लिन आहोत. मी तरी या मार्गानेच विद्यार्थी हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट, सैनिक स्कूलमध्ये जर असं विद्यार्थी जर आले, तर त्यांचं मध्ये शिक्षण प्रशिक्षणाबरोबर शिक्षा पण असते, ही वास्तवता आहे. ओके. आणि ती शिक्षा थोडीशी आर्मीची असल्यामुळे सर्वांना माहिती आहे की त्या सिस्टममध्ये आपला विद्यार्थी मोल्ड होऊन जातो. त्यामुळं ज्या पालकांना आपल्या मुलांना सैनिकी शाळेमध्ये शिकवायचं असेल, त्या पालकांनी बिनधास्त मुलांना टाकावं. परंतु आजकाल जे एंट्रन्स एक्झाम आहेत त्या खूप टफ
आहेत सैनिक स्कूलच्या, मिलिटरी स्कूलच्या. एक मी उदाहरण सांगेल तुम्हाला. 2018 साली मी 5 मुलं बसवले होते सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी. त्यामधून जे 2 मुलं पास झाली होती त्यांचा स्कोअर 300 पैकी 168 आणि 165 होता. आणि 2 वर्षापूर्वी मी एक 7-8 विद्यार्थी बसवले होते. आम्ही म्हणजे सैनिक स्कूलच्या मुलांना ट्रेनिंगच देतो. त्याबद्दल पण मी बोलणार आहे नंतर. तर त्यामध्ये 245 मार्क्स पडून सुद्धा 300 पैकी 245 पडून सुद्धा विद्यार्थी मेरिटमध्ये स्टँड झाला नाही. मात्र 4 ते 5 वर्षामध्ये. तर कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. एक्झामिनेशन सेंट्रलाइज झालेलं आहे. त्यामुळं ऑल इंडियामधून मुलं त्याच शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करतात, तर मेरिट ऑटोमॅटिक वरती जातं. मग अशा वेळेस जर चांगली तयारी केलेली असेल, 1 वर्ष, 1.5 वर्ष जर तयारी विद्यार्थ्यांनी केलेली असेल, तर सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. जो विद्यार्थी पास होऊ शकतो त्यानं अवश्य जायला पाहिजे. त्याचं अल्टिमेट एम काही असो, परंतु ह्या सिस्टममधून जर विद्यार्थी पासआउट झाला आर्मीच्या एक प्रूव्हन सिस्टममधून, तर त्याचं व्यक्तिमत्व हे लाखामध्ये उठून दिसतं. सो त्यांना मे बी या वेगळ्या ट्रेनिंगची गरज नाहीये. म्हणजे त्यांना जर का आपण त्या लेव्हलचं इंजिनिअरिंग किंवा विज्ञान, गणित हे शिकवलं गेलं, तर तुम्हाला काय वाटतं, इज इट पॉसिबल की ते ह्या परीक्षा क्रॅक करू शकतील? सैनिक स्कूलची मुलं. सैनिक स्कूलच्या मुलांचं प्रायोरिटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं असतं आणि ती एक्झाम UPSC कंडक्ट करते. जिचं स्टँडर्ड पूर्ण देशाला माहिती आहे, ज्याच्यामधून कलेक्टर बनतात. त्यामुळे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं की त्यांचं जे एक्सपेक्टेशन असतं कॅन्डिडेटकडचं ते थोडंसं हाय लेवलचंच असतं. त्यामुळं ती एक्झाम कमी टफ नाही आहे इफ यू कम्पेअर इट विथ IIT, JEE अँड ऑल अदर थिंग्स. आणि कोर सिलेबस जो असतो मॅडम, बेसिकली मॅथ्स, सायन्स, इंग्लिश वगैरे हे एक्झाम कुठली जरी असेल तरी ते क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतातच. त्यामुळं कदाचित आपला सैनिक स्कूलचा स्टुडंट नीटला किंवा JEEला एवढा स्कोअर करू शकणार नाही जेवढे स्पेशलाइज करतायत, 8वी पासूनच अगदी तयारी करतात. परंतु त्यांनी ठरवलं की NDA माझं झालं नाही, तर मला या टेक्निकल फील्डकडे वळायचं आहे, तर ते आरामात करू शकतात. He has to spend maybe 6 months to 1 year and he can easily crack that exam. The reason is that की 6वी ते 10वी पर्यंतचा सर्व सिलेबस त्याने अभ्यासलेला असतो ऑलरेडी. आणि बाय अँड लार्ज कुठलीही एक्झाम जर असेल, एंट्रन्स एक्झाम असेल, तर आपले एक्झिस्टिंग नॉलेज आहे 6 to 12 स्टँडर्डचं, तेच त्याच्यावरच क्वेश्चन असतात. त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. सिमिलरली अजून समजा एखादा विद्यार्थी सिव्हिलियन असेल, त्याचं NDA नाही झालं, त्याला बाहेर आल्यानंतर म्हणजे खूप काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात, असं काही नाही आहे. कारण ह्या नॉलेजच्या आधारे ही मुलं MPSC, UPSC पण करतात. UPSCसाठी जे क्वांटम ऑफ नॉलेज एक्सपेक्टेड आहे ते त्यांचं जवळजवळ 50% तर NDA करता करताच होऊन जातं. NDA फेल झाले तरी त्यांना 50% नॉलेज असतं. बरोबर. But after all, geography, history, English language, maths, science, they study everything while preparing for NDA. Even if they don't get the seat, they have the knowledge. They don't lose the knowledge. त्यामुळं बरेचसे पालक संभ्रमात असतात की आमचा मुलगा म्हणतोय की मला NDA करायचं आहे, परंतु नाही झालं तर काय करणार? ऑब्व्हियसली नाही झालं तर नॉलेज कुठं जाणार आहे, जे नॉलेज तुम्ही मिळवलेलं. सो देर इज नो रिस्क फॉर the civilians joining Sainik school or the Sainik school students leaving that army setup and coming into civilian world. I don't see any problem for that. सर, तुम्ही 5वी ते 12वीच्या मुलांना इंग्लिश शिकवलंय, त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आहे आणि आपण बोलत होतो तेव्हा म्हणलात की इंग्लिशचा वारसा नसलेल्या मुलांना सुद्धा तुम्ही इंग्रजी शिकवलंय आणि आत्ता बोलतानाही असं झालं की इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे, स्पेशली जर का त्यांना पुढे जाऊन ऑफिसर्स बनायचं असेल तर. तर ते शिकवतानाचे काही अनुभव शेअर करता येतील? हो, मी 2007 साली जेव्हा या सैनिक स्कूलमध्ये अपॉइंट झालो होतो तेव्हा माझं डॉक्टरेट चालू होतं. तेव्हा मला विचारण्यात आलं कमांडंटकडून, द देन कमांडंट कर्नल परब आस्क्ड मी, संपत, विच टॉपिक, विच क्लासेस वुड यू लाईक टू टीच? वी हॅव क्लासेस फ्रॉम 5th to 12th. तर मी म्हटलं ऑल क्लासेस. सो दे वर स्टन. म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं, हे असं का बोलतायत? ॲक्च्युली सिच्युएशन अशी होती मॅडम, पूर्ण शाळा मराठी माध्यमाची होती
आणि या शाळेचं माध्यम इंग्लिश होणार होतं, कारण ही सैनिकी शाळा झाल्यामुळं पुढे चालून विद्यार्थी इंग्लिशमध्ये एक्झाम देणार होते. तर या शाळेचं माध्यम बदलवायचं जर असेल, तर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट असणं गरजेचं असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना सांगितलं, माझा वर्कलोड थोडा वाढेल, परंतु मला प्रत्येक वर्गाचे 2-2 तरी पिरियड द्या. मग ह्या 2-2 पिरियडमध्ये मी विद्यार्थ्यांचं बेसिक पहिल्यांदा करून घेतलं आणि त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी बूस्ट केली स्टोरीच्या माध्यमातून, किंवा लेसन मी अशा पद्धतीने एक्सप्लेन करतो, की त्या लेसनमधले जे इंग्लिशचे वर्ड्स आहेत ते त्यांच्या सहज लक्षात राहतात. एक उदाहरण देता येईल? म्हणजे समजा मी हिस्ट्रीचा कुठला एखादा टॉपिक शिकवतोय, त्याच्यामध्ये रिव्होल्ट शब्द जर आला, तर त्याला रिबेलियन, रिव्होल्ट, गोईंग अगेन्स्ट वगैरे असे खूप सारे एक्झाम्पल्स देऊन, मराठीमध्ये उदाहरणं देऊन तो शब्द रिपीट होतो. एक्सप्लेन करताना त्याच्यानंतर क्वेश्चन्स मी त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचारतो. म्हणजे एक पॅराग्राफ झाला, की मी एन्शुअर करणार की माझा पूर्ण पॅराग्राफ सर्व विद्यार्थ्यांनी समजला की नाही. आणि जर समजला नसेल, तर मला परत एक्सप्लेन करावा लागतो. आणि ह्या क्वेश्चन विचारण्याच्या सवयीमुळं काय होतं, की सर्वांना त्या गोष्टी समजतात वर्गातच. मग परत परीक्षा येते, परीक्षेत पण ते शब्द येतात, प्रश्नात पण असतात, उत्तरात पण असतात. अशा पद्धतीनं त्यांची जनरल व्होकॅब्युलरी राईज होत जाते ग्रॅज्युअली. आणि एक व्होकॅब्युलरीची लेवल आली, ग्रामरचं थोडंफार नॉलेज असेल, तर मग काय करायला लागतं? फक्त इंग्लिश कंपल्सरी करून द्यायचं. नो वन विल स्पीक इन मराठी, हिंदी फॉर सम डेज ॲट लीस्ट. ॲट सर्टन सिच्युएशन. सुरुवातीला मी वर्गामध्ये कंपल्सरी केलं होतं. नंतर मग हळूहळू हॉस्टेलमध्ये पण केलं, आणि मग कंपल्सरी झाल्यानंतर भाषा डेव्हलप होते. अदरवाईज इट डझंट वर्क. एव्हरीवन नोज. बट सर, एक प्रश्न विचारते, की एक पॅराग्राफ शिकवायला तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलात, तो शिकवायला वेळ लागणार भरपूर. कारण तुम्ही पुन्हा पुन्हा तो एक्सप्लेन करणार, नाही समजलं तर तुम्ही अख्खं पुस्तक कसं शिकवणार दिलेल्या वेळेत? नाही, ॲक्चुअली मी लँग्वेजचा टीचर असल्यामुळे माझ्याकडे हे काही रिस्ट्रिक्शन फारसं नव्हतं, की मी ते टॉपिक तेवढ्या वेळातच शिकवायचे वगैरे. मला भाषा बिल्डअप करायची होती. मग भाषा बिल्डअप करण्यासाठी मी जनरल नॉलेजचा, चालू घडामोडीचा वापर करायचो. त्याच्यानंतर काही टेक्स्ट जर एखादा जर लेसन घेतला, तर तो मी तेवढा शिकवण्यापुरता, व्होकॅब्युलरीपुरता यूज करून नंतर दुसऱ्या गोष्टी शिकवतो. त्यामुळं सिलेबसचं कमिटमेंट मला नव्हतं, आणि आता जरी आहे तरी पण समहाऊ मी प्रॅक्टिकली करून पाहिलंय. आता मी माझ्याच इन्स्टिट्यूटला SSPI नावाची माझी इन्स्टिट्यूट आहे, सैनिक स्कूल प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये. तर त्या ठिकाणी मी मोस्ट ऑफ द सब्जेक्ट्स आय टीच. सायन्स, इवन SST, इंग्लिश हे शिकवताना ही जी मेथड आहे माझी शिकवण्याची, ही मी यूज करून पाहिली, आणि प्रॅक्टिकली इट वर्क्स आउट. म्हणजे मला वेळेच्या आत सिलेबस संपवणं शक्य होतं. आय डोंट नो हाऊ इट वर्क्स, बट आय डू इट. मे बी आय गो लिटल फास्ट, आय इन्व्हॉल्व देम, ऑर आय यूज एक्स्ट्रा टाईम ऑल्सो. बट आय थिंक टाईम इज नॉट अ कन्स्ट्रेंट. कारण जनरली शिक्षकांना हा प्रॉब्लेम आहे, की जर आम्ही प्रत्येक मुलाला समजेपर्यंत शिकवत राहिलो, तर आम्ही पुढे कधी जायचं? नाही, ॲक्च्युली प्रत्येक मुलापर्यंत म्हणजे आपल्याला हे करायची गरज नाही. आपण एक जनरल समजा एक 50 स्टुडंटचा क्राऊड बसलेला आहे. त्याच्यामध्ये मुलांचं कॉम्प्रिहेन्शन झालंय की नाही चेक करण्यासाठी तुम्ही, आय शुडंट यूज दिस वर्ड, सो कॉल्ड स्लो स्टुडंट्स आहेत. त्या स्टुडंटला तुम्ही विचारा, त्याच्या 1-2 विद्यार्थ्याचे जर उत्तर बरोबर आले, की बाकीच्यांना विचारण्याची गरज नाही. असं समजायचं की सर्वांना समजलेलं आहे. सो वेन आय एम टीचिंग इन फुल फ्लो, who do I target to? I target the students which are known to be slow in studies. If they can understand, others will follow suit. मग असं नाही होत का जर की जी पटकन शिकणारी मुलं आहेत, ती बोर होतात? Depends on the presentation. Like मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. मी इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना हे क्रमवारी नाही सांगत. पहिलं कोणत्या मुघल म्हणजे राजाने आपल्याकडं हल्ला केला, त्याच्यानंतर कोण आला, हे का घडलं, ह्याच्या मागचं कारण काय? आपला देश संघटित नव्हता, एक नव्हता, एकजूट नव्हता. खूप सारे कारणं आहेत. परंतु हा इतिहास मी तुम्हाला सांगत असताना तुमच्या मनामध्ये राग येणं गरजेचं आहे. असं मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, सर कुणी राग तर खूप खराब आहे. राग कुणाला यायला नाही पाहिजे. जनरली टीचर किंवा मोठी माणसं असं सांगतात, परंतु सर असं का म्हणतात काहीतरी वेगळं? राग याच्यासाठी यायला पाहिजे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते खूप मौल्यवान आहे, आणि जर नसेल तर काय होते अवस्था हे तुम्ही ह्या इतिहासामध्ये बघा. मग मुलं इन्व्हॉल्व होतात.
I just gave you small example, but it depends on how you present. I never narrate the story in a monotonous manner. त्याच्यामध्ये थोडा सस्पेन्स करणं किंवा आधी बोलताना थांबणं किंवा विद्यार्थ्याकडून काही काही गोष्टींचे ओपिनियन घेणं, अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत ज्यामुळं पूर्ण विद्यार्थी इन्व्हॉल्व होऊन जातो. आफ्टर ऑल हे सर्व कुठं पुस्तकात आम्हाला शिकायला भेटत नाही. ॲज अ टीचर जेव्हा तुम्ही अनुभव घेता, शिकवत जाता, तर काय केल्यानं विद्यार्थी लक्ष केंद्रित करतो हे अनुभव आपल्याला कामी येतात आणि त्यातून मग आपण बेटर टीचर बनत जातो, परंतु नेवर बेस्ट. ट्रू. देर इज नो एंड टू हाऊ मच वी कॅन इम्प्रूव्ह आवरसेल्फ. टू अस्पायर इज द बेस्ट वे टू गो. निखिल निकम नावाचा एक विद्यार्थी आमच्याकडे जॉईन झाला होता 11वीच्या लेवलला, आणि तो आमच्याकडे राहणार होता फक्त 2 वर्ष. तर या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना, म्हणजे त्यानं स्वतः सांगितलेले, फॉर्म भरताना फिजिक्स केमिस्ट्रीचे स्पेलिंग चुकलेले आहेत ॲडमिशन फॉर्म भरता, म्हणजे एंट्रीला त्या स्कूलमध्ये येताना. तर तो विद्यार्थी आम्ही असा घडवला, म्हणजे मी एकटा नव्हतो, सर्व टीम होती आमचे. कर्नल परबच्या गायडन्सखाली आम्ही तो विद्यार्थी इतका चेंज केला की तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये NDAची रिटर्न पण पास झाला आणि इंटरव्ह्यू पण पास झाला. वाव. आणि जेव्हा तो NDA पासआउट झाला तेव्हा तो नंबर 2 पोझिशनला होता. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन एका ग्रामीण भागातल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याचं झालं, हे प्रूव्ह करतं की जर आपल्याकडं रिक्वायर्ड स्किल्स असतील शिकवायचे, मोल्ड करायचे, तर विद्यार्थी घडतात. म्हणजे असं काही बरेच लोक विद्यार्थ्यांना असं वाटतं, पालकांना असं वाटतं की माझा विद्यार्थी मराठी मीडियमला शिकतोय, सेमीला शिकतोय, त्याला इंग्लिशचा एक वर्ड येत नाही, तो कधी इंग्रजी भाषा शिकणार, मग ते इंग्रजीतले विषय शिकणार, मग इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू देणार, अशक्य वाटतं. परंतु आमच्याकडे ह्या अशा केसेस खूप कॉमन आहेत. आणि 5वी-6वीच्या लेवलला, म्हणजे विद्यार्थी एंट्री लेवलला मराठी मीडियमचे विद्यार्थी 3 ते 4च महिन्यामध्ये इंग्लिश बोलायला लागतात आमच्याकडे. आणि इंग्रजी बोलणं हा काही खूप मोठा आस्पेक्ट आहे असं मला सांगायचं नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्या विद्यार्थ्यांना हेच समस्या पुढे दिसते की मला ऑफिसरची लेवलची एक्झाम द्यायची आणि मला हे जमेल का. तर सर्व पालकांना मला सांगायचं आहे की इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे, डिपेंड करतं की विद्यार्थ्याला शिकवतंय कोण. बरोबर आहे. हे खूप गरजेचं आहे. सर, ही जी ऑफिसर लेवलच्या क्वालिटीज असलेली मुलं आपल्याला जी घडवायची आहेत, तर ती घडवताना शिक्षक कसा असायला हवा? तर तुम्ही शिक्षक शिकवणार कोण हे खूप गरजेचं आहे म्हणलात, माहिती असणं. तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सर्वप्रथम सर्वच माझ्याशी सहमत होतील की त्याला त्याच्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं असलेलं नॉलेज प्रेझेंट करण्याचं त्याला स्किल असं असलं पाहिजे की विद्यार्थीचं अटेन्शन कॅप्चर करता आलं पाहिजे. मी बऱ्याच केसेसमध्ये पाहिलं की शिक्षकांना नॉलेज भरपूर असतं, परंतु द मोमेंट ही कम्स अँड स्टार्ट्स टीचिंग, चिल्ड्रन स्टार्ट टॉकिंग विथ इच अदर, दे डोंट पे अटेन्शन. एकमेकाशी बोलायला लागतात, कुणी लक्ष देत नाही, इन्व्हॉल्व होत नाही. तर नॉलेज अँड प्रेझेंटेशन ऑफ द नॉलेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि ॲज अ टीचर तुमच्यामध्ये काही क्वालिटीज असल्या पाहिजे जेणेकरून स्टुडंट तुम्हाला रिस्पेक्ट करतील. त्याच्यामधली एक इम्पॉर्टंट क्वालिटी मला शेअर करायची, बीइंग अनबायस्ड. बऱ्याच सिच्युएशनमध्ये काय होतं की काही त्रास देणारी मुलं असतात, तर शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात की हे काही शिकणारच नाही, यांना बाजूला ठेवू, आपण हुशार मुलांकडे लक्ष देऊ. तो अप्रोच खूप चुकीचा आहे. असं ॲज अ टीचर तुम्ही कधी करायला नाही पाहिजे. मी माझ्या कॉलेज डेजमधलं एक्झाम्पल सांगेन मॅडम. मी MA करत असताना डॉक्टर विनयदीप राठी माझे शिक्षक होते, आणि वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना त्यांना प्रश्न विचारायची माझी पहिल्यापासून सवय होती. मी त्यांना भरपूर प्रश्न विचारायचो. पॅराडाईज लॉस्ट हे जॉन मिल्टनचं टेक्स्ट ते शिकवत होते, आणि मी खूप सारे प्रश्न विचारल्यामुळे सर खूप चिडले होते, आणि ही लिटरली टोल्ड मी, यू गेट आउट फ्रॉम माय क्लास. ठीक आहे, परंतु अँगर अजिबात नव्हता. जेव्हा परीक्षा झाली त्यांच्या पेपरमध्ये मी फर्स्ट होतो. तर जेव्हा सरांनी सर माझ्यावर रागवले, त्यावेळेस मी असं समजलं की आता ह्या पेपरमध्ये मी फेल होणार. कारण माझं परसेप्शन टीचरचं काय होतं की तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट गेले की ते तुम्हाला पिनलाइज अशा पद्धतीने पण करू शकतात. परंतु त्या सरांनी हे नाही पाहिलं की हा विद्यार्थी वर्गामध्ये आपल्याला किती त्रास देतो. त्यांनी कागदावर पाहिलं की याचं
प्रेझेंटेशन कसं आहे, पेपर कसा लिहिला त्यानुसार मार्क्स दिले आणि प्राऊडली वर्गाला सांगितलं की ही इज द टॉपर ऑफ अवर क्लास. ऑब्जेक्टिव्ह येस. अँड मग अशा क्वालिटी जर असतील तर त्या त्या शिक्षकांना मी आजही आठवतो किंवा मला ते आठवतात. हे कशामुळं की आपल्यामध्ये हे क्वालिटीज असणं गरजेचं आहे. सो ॲज अ टीचर यू शुड नॉट segregate the students, don't do groups, don't be biased against the students who are not paying attention. Consider them all equal and they will respect you, and if they respect you they will listen to you. If they listen to you, you'll become a better teacher. ट्रू. पण लीडरशिप स्किल्स किंवा या ज्या ऑफिसर लेवलच्या ज्या स्किल्स आणि क्षमता आहेत त्या डेव्हलप करण्यासाठीचे शिक्षक त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःमध्ये त्या क्षमता असायला हव्यात ना. ॲक्च्युली जरी असतील मॅडम तरी पण एक नॉर्मल सिव्हिलियन सेटअपमध्ये टीचरांना त्यांचे जे त्या लेवलचे जे गुण आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये उतरवायला काही संधी नसते. शेड्यूल असतं, टाइम टेबल असतं, त्यानुसार ते जात असतात. आणि हां, अनुकरण निश्चित करू शकतात प्रत्येक गोष्ट. म्हणजे वेन आय पास्ड आउट फ्रॉम माय कॉलेज अँड आय वेंट टू टीच ॲट NDA, none of my students could make out I am a Maharashtrian student. So basically I am a Maharashtrian teacher. They couldn't make out. The reason was आमचे सर्व शिक्षक हे साऊथ इंडियन होते. त्यांचा बोलण्याचा जो टोन होता तो मी असा पकडला होता की कळत नकळत म्हणजे मी त्याच पद्धतीनं माझ्या विद्यार्थ्यांना पण शिकवत होतो. तर त्यांच्यातल्या जे काही क्वालिटीज असतील त्या अननोईंगली विद्यार्थी कॅप्चर करतात, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु जे आर्मीसाठी गरजेचे क्वालिटीज असतात, लिडरशिप क्वालिटीज म्हणा, तुमचं रहनसहन, मॅनर्स, एटिकेट्स वगैरे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना टीचरांकडून एम्बाईब करणं थोडंसं मुश्किल आहे सिव्हिलियन सेटअपमध्ये. आर्मीमध्ये ते करूनच घेतलं जातं. सो सर, आत्ता आपण ह्या सगळ्या क्वालिटीज आणि शिक्षक कसे असावेत वगैरे ह्याबद्दल सगळं बोललो. तर इतर शाळांनी, बाकीच्या शाळांनी आहे त्या सेटअपमध्येच जर राहायचं असेल तरी सुद्धा सैनिकी शाळांकडून काय शिकण्यासारखं आहे? पहिले तर शिस्त, त्याच्यानंतर व्यायाम, आहार, ह्या सर्व गोष्टी आहेत. परंतु जर शाळा रेसिडेन्शियल नसेल, निवासी जर नसेल तर या गोष्टी त्यांना करणं शक्य होत नाही. मेन कारण ते आहे. तरी सुद्धा आहेत त्या सिस्टीममध्ये शाळा काय करू शकतात? म्हणजे पंक्च्युअलिटी आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो फोकस आहे एक्सरसाइजवर तो तुम्ही शिकू शकता. कारण बाय अँड लार्ज इफ यू कन्सिडर सम कॉलेज or school, 80 to 90% students do not do exercise regularly. So if civilian teachers can make them or motivate them to exercise daily, that will enhance their personality. किंवा स्पोर्ट्स आणि ह्याकडे एक्स्ट्रा करिक्युलर न बघता मेक इट. Of course, I will never undermine these activities. Of course, they are increasing so much in English medium schools. खूप वाढत आहेत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. परंतु ओव्हरऑल ज्या पद्धतीनं स्पोर्ट्स ज्या इंटेन्सिटीनी आणि जेवढा वेळ देऊन मिलिटरी स्कूलमध्ये, सैनिक स्कूलमध्ये होतात त्या पद्धतीने त्यांना नाही करता येत. पण ते प्रयत्न करू शकतात. ते कॅन ऑब्व्हियसली इफ दे कम टू नो, जर त्यांना लक्षात आलं की सैनिकी स्कूल शाळेमध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज का बिल्डअप होतात, त्याच्यामधले अनेक कारणे आहेत. त्यामधलं एक मेन कारण म्हणजे प्रायोरिटी इज युअर फिजिकल फिटनेस, एक्सरसाइज, युअर स्ट्रिक्ट आर्मी रेजिमेंटेशन, दोज थिंग्स आर देअर. त्यामधले काही पर्सेंट जरी आपण इम्प्लिमेंट करू शकलो तरी विद्यार्थ्यांमध्ये फरक पडू शकतो. आणि अकॅडमिकली म्हणलं तर अकॅडमिकली आय डोंट थिंक दे आर व्हेरी स्मार्ट. आता आपण कंपॅरिझन जर केलं, एक 11वी-12वीचं सेमी इंग्लिशचं कॉलेज असेल, सेमी इंग्लिश मिडियम असलेलं कॉलेज आणि एक सैनिक स्कूलचं असेल, तर तुम्हाला खूप साऱ्या केसेस भेटतील. 10, 15, 20 विद्यार्थी भेटतील की जे 95+ असतील. सैनिक स्कूलचे सर्व विद्यार्थी त्या लेवलचे नसतात. पण जर आपण पुन्हा आता अकॅडमिक्स म्हणल्यावरती परीक्षेचे मार्क बघायला लागलो, हां, तर आपण जसं म्हणलं तसं की अकॅडमिकली स्मार्ट असणं और बिंग अ स्मार्ट स्टुडंट इज नॉट, म्हणजे मला जे नॉलेज आहे ते परीक्षेत उतरवता आलं तर मला 95% मिळतील, पण मला रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये ते अप्लाय करता येत नाहीये, तर त्या 95%चा काहीच उपयोग नाही. ऑब्व्हियसली. तर वेन आय से अकॅडमिकली स्मार्ट स्टुडंट्स, आय मीन मी जे शिकली आहे ते मला रिअल लाईफमध्ये अप्लाय करता येतं. अशा विद्यार्थ्याला मी अकॅडमिकली स्मार्ट म्हणेन. बरोबर. तर अशी डेव्हलपमेंट होण्यासाठी शाळांनी काय आत्मसात केलं पाहिजे?
काही सर्टन कोर्सेस करणं गरजेचं आहे आणि ऑब्व्हियसली NCC सारखे कोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्याच्यामधून प्रयत्न केले जातात. परंतु एवढ्या लार्ज स्केलवर, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते इतकं शक्य वाटत नाही मला. सो शिक्षकांनी थोडंसं देअर एम्फसिस ऑन एक्झाम्स मे बी त्यांनी जर का कमी केला आणि ह्या प्रकारे एक्झॅक्टली. विद्यार्थ्यांना स्मार्ट स्टडी करायला शिकवलं तर वेळ वाचेल आणि वेळ वाचला तर तो वेळ त्यांना बाकीच्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी वापरता येऊ शकतो. परंतु याचा फारसा विचार न करता अभ्यासावर जास्तच फोकस असतो आणि बरोबर. येस. थँक्यू व्हेरी मच सर. खूप इंटरेस्टिंग आपलं डिस्कशन झालं आत्ता. थँक्यू फॉर युअर टाईम. आपल्यालाही हे डिस्कशन आवडलं असेल तर कॉमेंट्समध्ये आम्हाला लिहून कळवा तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याबद्दल. आमच्याशी गप्पा मारत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.